पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। आरबीआय ॲट 90 या कार्यक्रमाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे। अजित पवार गटाकडून महादेव जानकरांना रणमैदानात उतरवण्यात आलेला आहे। परभणी लोकसभा मतदारसंघात जालन्यातल्या 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। महादेव जानकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळेला शिंदे, फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित राहणार असून महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। शरद पवार उद्या वर्ध्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। उद्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार वर्धा इथे येणार आहेत। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे। नांदेडमध्ये काँग्रेसकडून नाना पटोले यांनी कमकुवत उमेदवार दिलाय। अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांची ही मिलीभगत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय, तर त्याला अशोक चव्हाणांनी आता प्रत्युत्तर दिले। हा काँग्रेसचा प्रश्न असून प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोलेंना वस्तुस्थिती काय आहे असा प्रश्न विचारावा असं सांगितलंय। वंचितचा स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य आहे असं विधान रामदास आठवले यांनी केलेलं आहे। मवियानं प्रकाश आंबेडकरांच्या मागण्यांवरती दुर्लक्ष केलं, त्यामुळे त्यांना स्वबळावरती लढण्याचा निर्णय घ्यावा लागला असं म्हणत रामदास आठवलेंनी मवियावर टीका केली। शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसेंना चांगलंच खडसावलंय। तुमचं आणि आमचं जमत असतं तर कार्यकर्ते कशाला नाराज असते असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर मतदारसंघात 1 रुपयाचं कामही रक्षा खडसेंनी केलं नाही। खडसेंसोबतचा माझा वाद 30 वर्षांपासून आहे असंही पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पाटील आणि खडसे यांच्यातला वाद उफाळून आलाय। रश्मी बर्वे जात पडताळणी प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द प्रकरणात हायकोर्टात सुनावणी होणार आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आणि जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं रश्मी बर्वेंनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे। त्या प्रकरणी आज सुनावणी घेतली जाणार आहे। आजच्या सुनावणीत काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं। आडे-उंबर पुलाची दुरावस्था झाली होती, त्यामुळे या खाडीवरील पूल कमकुवत बनला होता। त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पुलांचं काम सुरू होतं। दुरुस्तीचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे, त्यामुळे हा पूल लवकरच दुरुस्तीसाठी पुन्हा सुरू होणार आहे। व्यापाऱ्यांना वर्षभराचा हिशोब करण्यासाठी मार्च एंडच्या पार्श्वभूमीवरती आजपासून लासलगाव, मनमाड सह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या 4 दिवस बंद राहणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे। ऐन परीक्षेच्या काळात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थी आणि नागरिकांना बसतो आहे। अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही शहराचा सलग दुसऱ्या दिवशी 10 तास वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केलेला आहे। नाशिक कळवण तालुक्यातल्या सप्तशृंगी गडावरचा चैत्रोत्सव हा भाविकांसाठी पर्वणी असतो। चैत्रोत्सवात गडावरती होणारी भाविकांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं आजपासून ई-बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। राज्य वीज नियामक आयोगानं गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणच्या वीज बिलात सरासरी 7.5% वाढ होणार असून स्थिर आकारातही 10% दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे। त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणच्या वीज ग्राहकांना आजपासून दरवाढीचा शॉक बसणार आहे। परिणामी वीज बिलात किमान 50 रुपयांची वाढ होणार आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वर्षात घर खरेदीचा विचार करत असाल तर जरूर अंमलात आणता येईल, कारण यावर्षी राज्यात रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आलेली नाहीये। या संदर्भातलं परिपत्रक जारी करण्यात आलं असून सलग दुसऱ्या वर्षी रेडी रेकनरचे दर हे जैसे थेच आहे। गेल्या 2 महिन्यांप्रमाणे मार्च महिन्यातही मुंबईतील मालमत्ता विक्रीचा आलेख चढताच राहिला। मार्च महिन्यात मुंबईत एकूण 14,400 मालमत्तांची विक्री झालेली आहे। या विक्रीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 1143 कोटींचा महसूल जमा झालेला आहे। मुंबई किनारी रस्ता प्रकल्प सुरू होऊन 15 दिवस उलटून गेल्यानंतरही या मार्गावरनं अद्याप बेस्टची सेवा सुरू झालेली नाहीये। बससाठी स्वतंत्र मार्गिका राखीव असताना सुद्धा बेस्टनं अद्याप नियोजन केलं नसल्यानं सर्वसामान्यांचा या मार्गावरचा प्रवास अद्यापही स्वप्नच ठरतो। मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडे
31 मार्च पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 3122 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता। वर्षाअखेर जास्तीत जास्त कर गोळा करता यावा यासाठी मालमत्ता कर भरण्यासाठी सोयी सुविधा केंद्रांवर मध्यरात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्यात आलेली होती। त्यामुळे कर संकलनात आणखी काही कोटींची वाढ होण्याची अपेक्षा होती, मात्र वर्षाअखेर 4500 कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचं लक्ष्य पालिकेला पूर्ण करता आलेलं नाही। पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं 2023-24 या आर्थिक वर्षात 360 कोटींची वसुली केलेली आहे। पालिकेच्या स्थापनेपासूनचा हा मालमत्ता वसुलीचा उच्चांक आहे। माजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागाने गेले नियोजन पद्धतीनं कामकाज केलेलं होतं। मुंबई महानगरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे आधीच कर्जबाजारी झालेल्या MMRDAची गेल्या 6 वर्षातली अर्थसंकल्पीय तूट आता 20,800 कोटी रुपयांची झालेली आहे। यामुळे MMRDAच्या तिजोरीत खडखडाट झालेला आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या बिडकीन येथे 30 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झालाय। रस्त्यावरून जात असताना अचानक चक्कर येऊन तो कोसळला आणि त्याच्या तोंडातून फेस आला। त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिलेली आहे। विदर्भात काही ठिकाणी पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्याचबरोबर मराठवाड्यात रात्री उकाडा वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य भारतात कोरडं वातावरण निर्माण झालेलं आहे। पुढचे 4 ते 5 दिवस हे वातावरण असंच कोरडं राहणार आहे। वाढत्या तापमानाचा फटका विदर्भासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला बसत असून उष्माघातामुळे यंदा मार्च महिन्यात सुमारे 33 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आरोग्य विभागाने उष्माघाताची दखल घेऊन काळजी घेण्याबाबतचा कृती आराखडा तयार केला असून याबाबतची माहिती राज्यातील सर्व विविध महापालिका आणि यंत्रणांना पाठवलेली आहे। सांगलीतल्या मांजर्डेत ड्रग्जचा कच्चा माल जप्त करण्यात आलेला आहे। सांगलीच्या LCB आणि तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली। हे केमिकल कवठे महाकाळ तालुक्यातल्या इरळी इथल्या ड्रग्ज कारवाईच्या संदर्भात असल्याची माहिती पोलिसांनी दिली, तर जप्त केलेल्या मालाची किंमत तब्बल 11 लाख रुपये आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले। मुदवड नगरपंचायतीच्या वतीनं थकीत कर वसूल करण्यासाठी धडक मोहीम राबवली गेली होती, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं आता प्रत्येक चौकात नगरपंचायतीकडनं थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। या बॅनरवर थकीत किंमत आणि थकबाकीदारांची नावं आहेत। महिन्याभरापूर्वी 3 चोरट्यांनी जवळपास 20 लाखाचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणी पोलिसांनी महिन्याभरात 5 जिल्ह्यांमध्ये तपास करून 3 आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत। त्यांच्याकडनं पोलिसांनी जवळपास 42 लाखांचे दागिने हस्तगत केलेले आहेत। त्यासह 40,000ची रोख रक्कम आणि कार मोबाईलही जप्त केलेले आहेत। उल्हासनगरमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालेला आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। तर या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। लहान मुलावर केमिकलयुक्त फुगा मारल्यानं तो गंभीर जखमी झाला होता। त्याच पार्श्वभूमीवरती लहान मुलांकडे केमिकल कुठून आलं याचं सत्य आता पोलिसांनी समोर आणलेलं आहे। मुलांच्या खिशात पोलिसांनी जीन्स वॉश आणि कलर करण्यासाठी वापरण्यात येणारा खडा सापडलेला आहे। तो खडा पसरल्यानं जखम झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर शापूर जवळच्या चिरपोली इथं एकाच वेळी 2 वाहनांचे अपघात झालेत। भाजीपाल्यानं भरलेला ट्रक पलटी झाला, मात्र सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र त्याच मार्गावर थोड्याच वेळात एका ट्रकनं वृद्ध व्यक्तीला धडक दिली, त्यात वृद्धाचा मृत्यू झालेला आहे। सटाणा शहरातील वृंदावन या मुख्य बाजारपेठेतील कापड, परफ्यूमसह इतर काही दुकानांना भीषण आग लागलेली आहे। या भीषण आगीत दुकानं जळून खाक झाल्यात। यात व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय, तर आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो। रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सव समाप्तीकडे झुकला असून अंतिम टप्प्यात गावागावातला उत्साह शिगेला पोहोचलाय। देवी देवतांच्या पालख्या पारंपरिक पद्धतीने नाचवत शिंपणे काढण्यात आली। यावेळेला तरुणाईनं पालख्या नाचवण्याचा मनमुराद आनंद लुटला।
धाराशिव आणि लोकसभा मतदारसंघातील जागेचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या दोन्ही जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 1 एप्रिल रोजी या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली जाणार असून उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे। साताऱ्याच्या पाटणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मवियाच्या मेळाव्यातली गटबाजी चव्हाट्यावरती आल्याचं दिसून आलंय। राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आणि शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली, तर त्यांचे पुत्र सारंग पाटील हे देखील गैरहजर होते। दरम्यान मेळाव्याच्या निमित्तानं लावण्यात आलेल्या बॅनरवरती खासदार श्रीनिवास पाटील यांचा फोटो नसल्यानं चर्चांना उधाण आलं होतं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बीडच्या आंबेजोगाईत धनगर समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं। धनगर समाजाच्या मेळाव्यातून पंकजा मुंडे यांना फोन करून त्यांची धनगर आरक्षणाबाबतची भूमिका काय असा सवाल करण्यात आला। मला तुमची लेख समजून आशीर्वाद द्या, मी तुम्हाला अंतर देणार नाही, मी संसदेत पहिला प्रश्न धनगर समाजाचा मांडणार असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं। भंडाऱ्यात धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग सुरू असताना त्यांनी महान त्यागी जुमन देवजी यांच्यावर टीका केलेली होती। त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावा। विविध पोलीस ठाण्यांमध्ये धीरेंद्र शास्त्रींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बोरिवली पश्चिम येथे विलेज साइड कॅफे या प्रकरणी MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची अधिक चौकशी पोलिसांनी सुरू केलेली आहे। यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIAच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। दाते यांनी NIA महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे। दाते हे 1990च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IPS अधिकारी आहेत। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांच्या विशेष ऑपरेशनमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती। श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज बीजनिमित्त अंधेरी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळाच्या वतीने या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून 7 ते 8 हजार भाविकांना अन्नदान केलं जाणार आहे। वेंगुर्ला बंदराच्या भिंतीवरती आणि खडकांवरती रंगरंगोटी करून विविध प्रकारची चित्र साकारण्यात आलेली आहेत। ही चित्र पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत। गिरीश गोगाटे या चित्रकाराने ही कलाकृती सादर केलेली आहे।